क्रांतिकारी जेल होती सगळ्यांना. ज्यावेळेस 12वी कंप्लीट केल्याच्यानंतर, पास झाल्याच्यानंतर मी ठरवलं होतं की त्याच्या अगोदरपासूनच ठरवलं होतं, लहानपणापासून ठरवलं होतं की मला पोलीस बनायचं आहे, पोलीसमध्ये जायचं आहे, पोलीसमध्ये जाऊन खूप चांगलं नाव कमवायचं आहे. पण आता असं वाटतं की ते न गेलेलं बरं तिथे, आणि पोलीस नाही झालो तेच बरं आहे. कारण मला खूप काही गोष्टीचा अनुभव आलेला आहे. माझ्यावरती पण गुन्हे दाखल आहेत, आणि ते गुन्हे कशा प्रकारे दाखल झाले हे पण मला माहिती आहे चांगलं. कधी असे गुन्हे आहेत म्हणजे हसायला येईल. आता माझ्यावरती एक गुन्हा झाला, तुम्हाला ते सांगतो की CCTVमध्ये मारलं एकाने, साला मलाच उचलून नेलं आणि माझ्यावरतीच गुन्हा दाखल केला आहे. बरं मी सांगतोय, पण बघा बाबा त्याच्यामध्ये तुम्ही गपरे बोलायचं नाही, गप राहतोच का, म्हणजे अशा प्रकारच्या ज्या धमक्या त्या एखाद्या सामान्य व्यक्तीला दिल्या जातात, त्यावेळेस मग तिथे खरंच असे खूप लोक आहेत ज्यांनी कधीच गुन्हा केला नाही आहे, अशा लोकांवरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये सडायला लावलेले आहे. आणि असे जर पाप करायचे असेल तर कशाला ते पोलीस बनायला पाहिजे आपण. काही अधिकारी खूप चांगले आहेत, नाही त्यांच्याबद्दल असं म्हणजे सगळेच तसे नाही आहे, पण काही अधिकारी चांगले आहेत, पण काही असे आहेत की बस रे बस एखाद्याची जिंदगी पूर्ण छंड करून टाकतील. आता हेच बघा ना, कोथरूड प्रकरण, विषय काय होता, नेला कुठे, आणला कुठे, चौकशी करा ना तुम्ही एकतर जनतेला सांगता की तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहिलं पाहिजे, कायद्याचं उल्लंघन केलं नाही पाहिजे, मग तुम्ही काय करताय? तुम्ही तर कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन कामं करतायत. तुम्ही स्वतः नियम वगैरे सगळे इशीला टांगून देताय. बरं तो विषय आणला कुठे, जातीवरती. चौकशी करा ना, तुम्हाला जी काही चौकशी करायची होती ती चौकशी करा, पण विषय आणला तुम्ही कुठे, जातीवरती. त्या मुलींना उचललं गेलं, जिथं CCTV नव्हती तिथं ठेवलं गेलं, त्यांना मारहाण केली, काय केलं. आता हे सगळं झालं. त्या मुलीने सांगितलं की आम्हाला आपल्या जातीवरती बोलले, मातंग समाजाच्या, की तुम्ही मागा मारायचे, मुली असे असतात, हे असतात, ते असतात. काय वाटलं रे तुम्हाला आमच्या मुलींबद्दल? खबरदार परत जर ह्या महाराष्ट्रामध्ये कुणी पण आमच्या आया बहिणीवरती जाल ना, तिथं उभा चिराल, एवढं लक्षात ठेवायचं. मग तो कुणी पण असेल. आमच्या आया बहिणी काय वाटेवरती पडल्यात का रे? तुम्हाला अधिकार दिलाय कुणी? तुम्ही त्या संविधानिक पदावर बसलेत कसे, कोणामुळे बसलेत? ह्याचं तरी भान ठेवा तुम्ही. म्हणजे काय मानसिकता आहे या लोकांची. खरंच म्हणजे पोलीस लोकांचं नाव खराब झालेलंच आहे ऑलरेडी. त्यांच्यावरती कुणी, आणि असे प्रकरण जे बाहेर येतात ना, तर कुणी त्यांच्यावरती विश्वास पण ठेवत नाही आणि ठेवणार पण नाही इथून पुढे. अशा प्रकारचं वातावरण ह्या लोकांनी खराब करून टाकलेलं आहे. मी पण ठरवलं होतं पोलीस व्हायचं, पण नंतर ते बरं झालं नाही झालं. ते काय, पोलीस होण्यासाठी खूप मेहनत घ्यायची, कष्ट करायचे. व्हिडिओ बघतो ना मुलांचे मी, आता पण बघा अकॅडमीमधल्या मुलांचे व्हिडिओ बघतो, खूप असं दाखवतात की बस रे बस. ते व्हिडिओ बघून आपल्याला सुद्धा रडायला येईल की बाबा किती मेहनत घेतो हा, किती मेहनत घेऊन पुढे जातोय. मग काय त्याच्यानंतर एक्झाम झाल्याच्यानंतर, पास झाल्याच्यानंतर मग काय घरी यायचं, मग काय तो आईवडिलांना समोर उभं करायचं, मग ती चाल घ्यायची, त्याच्यानंतर मग आईवडिलांच्या डोक्यावर ठेवायचं, आणि मग काय रडायचं, काही ती नाटकं, आणि नंतर एकदा ड्युटीवर लागलं का मग हे अशी कामं करायची. सगळेच नाही, पण बराच टक्का पोलिसांमध्ये अशी लोक आहेत. हे काय बरोबर नाही आहे. आणि खरंच मातंग समाजाला विनंती, हा प्रश्न म्हणजे हा मुद्दा खरंच गंभीर आहे, आणि हा आपल्या जातीविषयी. आज आपण नाही लढलो, आज आपण नाही न्याय मागितला, तर उद्या दुसरा कोणी
तेच करणार. त्यामुळं ह्या प्रकरणात प्रत्येकाने डोकं घातलं पाहिजे, प्रत्येकाने आवाज उचलला पाहिजे. परत कुणी आपल्या जातीवरती बोलणार नाही, आपल्या आया बहिणींबद्दल असं काही बोलणार नाही. म्हणजे आपल्या समाजाबद्दल अशा प्रकारची जी काय हे अशी थर्ड क्लास प्रकारची जी थर्ड क्लास विचार आहेत ते परत कुणी असं बोलणार नाही. कारण मांग मार हा शब्द आला की लोकांच्या मनात परत काहीतरी वेगळंच येतं. आपल्याला माहिती आहे आपण काय आहोत, पण जी पूर्वीपासून जी मानसिकता आली ना ती बदलायला हवी. आता ह्यांना आपण हे संविधानिक पदावरती बसून यांना हे जनतेचे सेवक झाले आणि हेच लोक असे करायला लागलेत. त्यामुळं प्रत्येकाने मला वाटतं की या प्रकरणामध्ये लक्ष द्या. आपल्या समाजातील जे काही मुली वगैरे असतील त्यांनी आवाज उचला आणि खऱ्या अर्थाने ज्या आपल्या मुली आहेत त्यांना न्याय मिळवून द्या आणि दिलाच पाहिजे. क्रांतिकारी जय लहुजी, जय अण्णा.